तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आज बाप्पाचं आपल्या विसर्जन करायचं आहे। तर महाप्रसाद केलाय आणि गणपतीची आरती वगैरे करून आता विसर्जन करायचं आहे। तर बाप्पा आज चाललं तर तुम्हाला सांगतो उदास वाटतंय। आणि तर मित्रांनो तुम्हाला सांगतो गणपती यायचं म्हटल्यावर तुम्हाला सांगतो सर्वांनाच इतका आनंद होतो। तुम्हाला सांगतो लहान लेकरांना मोठ्या म्हातार तरण्यांना सगळ्यांना आनंद होतो बघा। आणि आता गणपती जाताना बघा कसं होतंय। तर ह्यांना बघा असा प्रसाद वाढलाय। तर आपल्याच घरातले 4 जण लहान लहान लेकरं आहेत ते। तर आपल्या मंडळाचा गणपती एक इथं आहे शेजारला ते पण चाललाय। मग आता जर बघू जर ही जर गणपती जर ती नेत असली तर मग ही द्यायचा मग तिथं मग डीजे वगैरे लावून नेतील ते। नाहीतर मग आपण इथं आपल्या शेतामध्ये आपलं शेततळा एक आहे मित्राचं मग तिथं विसर्जन करायचं। हाय मस्त पाणी। तर आता आरती करायची गणपतीची आणि आटपा लवकर जेवण करा। हराळी आगाडा वगैरे ठेवला ना सगळं। तर आपली तेवढी छोटीशी मूर्ती आहे। तर आपला असा गणपती आहे मित्रांनो आणि आपलं साधं भाधं डेकोरेशन आपलं केलंय मागणं हे आपली चुनरी वगैरे लावली आहे आणि असा फेट बांधून छतबीत केलाय आणि आता आरती करायची आणि विसर्जन करायचं। तर बघा पूर्ण मूर्ती तुम्हाला दाखवत असं जवळ घेऊन। अरे दादा कुठे गेला? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सुख हरता दुःख हरता वाता विघ्नाची मोरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वस्तेंदुराची कंठे जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न कचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोरा हिडे जडितो मुकुट शोभत भरा रुंदून 3 पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबरी परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंडती दैना दास रामाचा वाट पाहे सजना संकटी पाहावी निर्वाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव हे मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव गाली लोटांगण वंदीनच डोळ्यान पाहिन रूप तुझे गणपती बाप्पा मंगल मूर्ती लवकर या। आरती तुमच्या ठेव आरती तिथे घेते सोना। तर मित्रांनो ते ऍक्च्युअली काय झालंय आपल्या शेजारला मित्राचं एक लग्न होतं मग ते मला वाटलं मंडळाचाच काही तर गणपती चाललाय तर नाही मी आता एका मित्राला कॉल केला होता तर नाही ती वारातीच आहे आणि आपलं हे देवघर आहे। मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया
तर मित्रांनो आपल्या गणपतीला एक डीजे आयताच लावलाय तिकडे चौकात. वास्तव बघा कसलं बेकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे असं तळा आहे आणि ह्या तळ्यात बघा तुम्हाला सांगतो आता हे जे विसर्जन करतो गणपतीचं. तर आता इथं पाटावर ठेवतो ना आता आरती करतो. चिंतन श्री गुरुदेव दत्त सुखहर्ता दुःखहर्ता वाता विनाची मुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठे जय के माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय रत्न खचित परातुस गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुमकुम केशर इडे जळतो मुकुट शोभतो बरा रुंदून तिना पोरी चरणी घागरे. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड दिदायना दास रामाचा वातावी संकटी पावावे निर्वाणी रक्षावी सरोवर वंदना. जय देव जय गाली लोटांगण वंदिन चरण पायन रूप तुझे बोले आनंद पूजन बायो वाळे म्हणे नामा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती लवकर या. तर मित्रांनो आता आरती झाली. आता गणपती बाप्पाचं विसर्जन करतोय. शेवटचा निरोप देतोय. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तुम्ही लवकरात लवकर या आणि आमच्या दादूला सोनूला आमच्या भया शिवीला एकदम मजा द्या. आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती लवकर या. बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सोना ती टाक हराळी नागाडा ती राहू दे. चला मित्रांनो अशा प्रकारे गणपती विसर्जन झालेलं आहे. तर आता हो इकडे तोंड करून बसला गणपती. पांढरा पडलाय. चला हा मस्त चला आपल्याकडे बघायला लागलाय. चला चला आता घरी. आता घरी आलो मित्रांनो. आम्ही लहान असताना पण असंच म्हणायचो. मग आता पण तसंच करते आपल्या गावात. आमचा सावकर गणपती आम्ही 5 वर्ष टाकला नव्हता. होय की बघड ना हे आपला 200 लिटरचा बॅरला आहे तसला ढोल आणला होता. 10 ढोल आणलं होतं. आमचा इथला मंडळानं गणपती नेला नव्हता. आम्ही इथं लक्ष्मी देवळापाशी गणपती बसवलेला. हा ती गोटे मामा आहे तिथं राहणार आपण बसवला तर नाही. ती गणपती इथल्या एका मंडळाने नेला नव्हता. मग ते नाही नेला. मग काय झालं मग बोलवलं. मग एक पिकअप 10 ढोल बोलवलं होतं. एकाच्या सुद्धा जनावरांनी धारा काढ दिले नाही. त्यात नेमकं धारा काढायला ढोल बदाबद पोर वाजवायला लागले. तुम्हाला सांगतो मित्रांनो एक दोघं माणसं पळत झाले आमच्याकडे. अरे बंद करा म्हणले वाजवू नका. आम्ही म्हणलं काय झालं. आमची म्हणले एक अडचण आहे मसर धारा काढू दे ना ते. आणि जवळजवळ 3 किलोमीटर आवाज जात होता असलं ढोल होता. तर आपल्या गणपतीचं विसर्जन झालं आता. आणि तुमच्या गणपती झालं का नाही मला कमेंट करून सांगा. चला मित्रांनो